करू नये. तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या. ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅझेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे. नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार. वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबावाने जे आरच आमका हेव का ह्यालाच काढा तेव कशालाच काढा हे असे शब्द नव्हते पाहिजे. जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय. धमकी नाही. काय राव बघा ना, साधा विषय राव. गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले. गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी.आर. काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. का तर त्या गॅझेटियरमध्ये मराठे त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत, दाखवलेत त्याच्यात. हां, तो जी.आर. काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक जी.आर. काढला. नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटियरनुसार देण्यात यावं म्हणून अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक पागल झाले. म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो जी.आर. काढलाय की सगळेचे सगळे मराठे जायला लागलेत. आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी.आर. आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला जी.आरचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जी.आर. काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे. जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. थोडं धीराने घ्या. मस आता उकळ्या फोटा द्यात. मस आनंद झालाय. पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले 17 संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या. आणखीन मोठा आनंद व्यक्त करू. सध्या लोक काही बिथरलेवणी झालेत. त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोडं संयमानं घ्या. एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक सल्ला आहे की थोडंसं संयमानं सगळेजण घ्या. आणि गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात. कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं, अजितदादांनी सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं. आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. मग आमचं म्हणणं आहे आता शेवट 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे. आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. कारण छोटा मोठा का होईना
वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्री क्षेत्र नारायणगड इथं होणार आहे. पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या, नसल कामानिमित्त तर हरकत नाही, कारण वेळ कमी आहे तयारीला, त्याच्यामुळे छोटा मोठा होईल. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे. आता मात्र आपली सरकारची बेतली आणि मला 100% खात्री आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेअरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतील, ही 100% मला खात्री आहे. आणि ते खरं ठरणार. मराठे 100% जिंकलेलेत. मराठ्यांनो, घराघरातले लेकरं मोठे होणार आहेत. आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले आहेत. तुम्हाला लय त्रास झाला त्याची जाणीव आहे मला. कुठं झोपलात, रेल्वेवर झोपलात, फुटपाथवर झोपलात, जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात, चिखलात झोपलात, चटणी भाकरी खाल्ली. मुंबईने सोडे बाजारानं तुम्ही. म्हणूनच राजा आपला विजय झाला आणि हा विजय खूप जणाला पचतच नाही आहे. काय करणार आता आपण? गरिबाच्या लेकरांनी विजय मिळवला, गॅजेटेअर दिलं. याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर म्हणत होते गॅजेट देत होते तर जरांगे पाटलांनी घेतलं नाही. हेच काही जण याच्यातले आता घेतलं, आता अमुकच झालं आणि तमुकच झालं. जस का हे घटना समितीत होते, इतके ज्ञानी आहेत. बघू ना आम्ही आमचे गरीब, बघू आम्ही आमचं काय करायचं ती. गरीब मराठ्यांना आपण आपलं बघू काय करायचं ती. आपल्या लेकराला कसं मिळून द्यायचं, काय करायचं आपण आपलं बघू. सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, त्याच्यात काही बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं. आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काही शब्द चुकला, अमुक झालं, सरकारने बदलायचं ते. बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियरचा GR काढतोय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅजेटियर लागू केलं. आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहीत नाही. ते शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार. त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो, पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलोत आपण. खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती. लय मोठी लढाई जिंकलोत. मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफड मारफड येऊन कसं चाललंय, कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं, तज्ज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ. शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी, 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडं काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं. आमच्या लेकराचं कल्याण त्या GR मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅजेटेअर आमच्या GR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%. मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे. आता तुम्ही लय ताईट वागायला लागलेत, आता आम्ही पण ताईट वागणार आहेत. आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बस. आणि 50%च्या वर गेल्याला 2% सुद्धा रद्द करा. तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागणार. 17 सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ॲक्टिव्ह करून
अधिकाऱ्यांना सांगावं गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, त्यामुळं त्याला देण्यात यावं. आणि कुणबीला का द्यायचं, तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटियर सांगतंय, अनेक कलमा सांगतात. त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. बाकीचं काही सांगत नाही. नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा. मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे, मराठ्यांना सरसकट मिळणार नाही. पाटील शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा, आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही, ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही, हे शब्द आहे मुख्यमंत्री. बरोबर आहे. मग त्यांचं काय चूक आहे? ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत, कारण ओबीसी आम्ही येत ना. ओबीसीचं ते नुकसान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही. तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना. आत्ताच मराठवाड्यातलं दिलंय आधी, त्याच्यामुळे सरसकट आत्ता होणारच नाही. आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते, की नोंदीनुसार देणार. हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, गावागावानुसार, जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मराठवाडा 100% आरक्षणात जाणार आहे. ओबीसी एकवटल्यात. मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत. लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला तुमच्याबाबत जो जी आर निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू. इतकी जी तरफाड चालली तुम्ही सांगितलेलं आत्ताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी. आपले काही जण नेत्याचे गोणे भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ. आजूबाजूनं कसं वातावरण ढवळलंय. ह्यो जार नाही पाहिजे, ह्यो जार कशाला काढला, मराठी सगळे आरक्षणात चालले आता, याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा. अभ्यासकाला बोलायची गरज नाही, तज्ज्ञाला बोलायची गरज नाही, यांच्यानंच कळून येतंय. इतका पक्का जे आहे हो. आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो, माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय, आम्ही गरीबांनी मिळून काढाय देऊ, तरी अर्धा महाराष्ट्र बेजार आहे. पाटील, प्राध्यापक हाके सर असं म्हणतात की ओबीसीची गावगाड्यातली पोरं आता हातात दंडुके घेणार आहे. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे, 50% आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे. ज्या त्या वेळेत ज्या ती भूमिका बघू. नाही, प्रश्न तो आहे की आता गावगाड्यातली ओबीसीची पोरं हातात दंडुके घेणार आहेत असं प्राध्यापक लक्ष्मण हाके सर म्हणतात. मला 50% आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या. वेळ आल्यावर जशाल तसं बघू. त्याच हाकेमचं म्हणणं आहे की तुमच्या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले कोणीच दिसत नाही, सर्व धर्म समभाव काय असतं ते आमच्या सभेत बघा, आम्ही सगळ्यांचे फोटो ठेवतो. मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोण आहे मला माहित नाही, मी त्याला गिनीत नाही. तू केवढ्याचा मराठ्यांनाही सांगतो, असल्याला गिनायचं बंद करा गाड्या. हे काय आहे, यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं. जरा मराठ्याचे नेते आणि मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या. मी जे पाऊल उचलील ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलणार आहे. त्याच्यामुळे सांगितलं तसं थोडे दिवस काढा. तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती 70 वर्ष काढले, थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी. म्हणत नाही महाच ऐका, पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका, म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल. यांना काहीच हाती लागाना कुठंच. त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही, तुमचे नेते उगाच बोलून मोठं करतात. त्यांना जरा आपले नेते थोडे शाने व्हा. कोणी काय बोलू नका, माणसं सुद्धा बोलू नका, थोडं संयम धरा. त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही, रिस्पॉन्स काय असं की ते उगं तरफाड मारफाड करतात, मग आरडा याव करतात आणि मोकळे होते. त्याच्यामुळं आपण थोडंसं संयमानं घ्या. मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आहे आपला. हा जीआर चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळे तुमच्याकडून कॅवेट सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. आमच्याकडून कायच केलंय, एकदम निघत नाही. काही काहीला बुळबुळे पळत येतो, घेणं देणं 50 बाऱ्या. नाही, तुमच्या सोबत असणार आहे. अरे माझ्यासोबत सगळा महाराष्ट्र आहे यार दादा. नाही, तुमच्या सोबत नेहमी असणार. तेच म्हणतो तुम्हाला, सगळा नेहमी असणारा सोबत मायाचे नसणारा.
तो तर रेल्वेवर झोपतो. पण याचा अर्थ असा आहे की चॅलेंज होऊ शकतं ना, मग चॅलेंज झालं काय होत नाही, चॅलेंज नाही होत, फिलेंज नाही होत, काय नाही होत, जे आमचा काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही, काय नाही. आणि मग मी सांगतो, मग मला जर तरार लावलं ना तर मी 94चा GRचा रद्दच करायला लावीन. मग इतक्या विश्वासानं म्हणताय चॅलेंज बिलेंज होत नाही, कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही चॅलेंज होत? नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट, सरकारी दस्तऐवजी. यांचा कोणचा सरकारी दस्तऐवजी? यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं, ती जे कस करायला आणि ते वाटप कसं काय केलं? ती जे रद्द करायचं 50%च्या वर गेलं, 2% कसं काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं GR मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी. आम्हाला अक्कल आहे, ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणा तो असंच वाढेन हिंड चिवडीत.